हरे रामकृष्ण हरे. खोबरेल तेल आपल्याकडे वेगवेगळ्या त्रासामध्ये वापरण्याची पद्धत आहे. म्हणजे बऱ्याच लोकांना असं माहिती आहे की खोबरेल तेल हे फक्त केसांना लावण्यासाठी वापरलं जातं. म्हणजे खोबरेल तेल, नारियल तेल हे फक्त केसांना लावण्यासाठी उपयोगाचं आहे. परंतु या खोबरेल तेलाचा वेगवेगळ्या त्रासामध्ये, अगदी पोटाच्या वेगवेगळ्या अल्सर टाईप आजारामध्ये वापर करता येतो. या तुमच्या हाडांची झीज झाली असेल, तुमच्या गुडघ्यांची झीज झाली असेल, तुमच्या मणक्याची झीज झाली असेल, स्पॉन्डिलायटिस त्रास असेल, तरी सुद्धा या खोबरेल तेलाचा छान पद्धतीने वापर आपल्याला करून घेता येतो. तुम्हाला केस गळतीचा भयंकर त्रास असेल तर याचा खोबरेल तेलाचा वापर करता येतो. केस गळती भयंकर असेल, जळवाचा त्रास तुम्हाला जर भयंकर असेल तर ह्याचा वापर करता येतो. हातापायाची आग, हातापायाची जळजळ होत असेल तरी खोबरेल तेलाचा छान पद्धतीने वापर करता येतो. तर या गोष्टींचं वर्णन मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये करणार आहे. व्हिडिओ थोडासा मोठा सुद्धा होईल, परंतु बऱ्याच गोष्टींची उकल जर करायची असेल तर व्हिडिओ मोठा दिलाच पाहिजे. मोठा व्हिडिओ दिला तर माणसं बऱ्याच गोष्टी लक्ष येतात, म्हणजे प्लस मायनस सर्व गोष्टी सांगता येतात. माझे छोटे छोटे व्हिडिओ खूप प्रचंड व्हायरल होतात, परंतु मोठे व्हिडिओ थोडेसे मी कमी दिले आहेत. आणि मोठे व्हिडिओ मग लोकांच्या शंका अशा असतात की तुम्ही अर्धीच माहिती दिली, मग पूर्ण माहिती कशी काय देणार? कारण छोटे छोटे व्हिडिओ आजकाल लोकांना इतका वेळ नाही बघा. छोटे छोटे व्हिडिओ व्हायरल प्रचंड होतात, परंतु खाचाखोचा सांगता येत नाहीत बऱ्याच गोष्टी. त्यामुळे बऱ्याच दीर्घ असा मोठा व्हिडिओ मी तुम्हाला देत आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटापर्यंत मी पाहायचा. तुम्हाला बऱ्याच गोष्टींची उकल हे नक्कीच होत आहे. म्हणजे सर्व प्रकारची तेल जर बघितली आपण, तीळ तेल बघितलं, तीळ तेल किंवा कुठलंही करडईचं तेल, राईचं तेल, जे काय आपण वापरतो, सोयाबीन तेल, कापसाचं तेल, हे सहजासहजी उष्ण वीर्याचे असतात, म्हणजे थोडेसे उष्ण गुणधर्माचे असतात. आपोआप खोबरेल तेल हे थोडेसे थंड गुणधर्माचं आहे. खोबरेल तेल थंड गुणधर्माचं आहे. कान दुखलं की आम्ही बऱ्याच लोकांना, माझा तो सुद्धा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, युट्यूबवरती पाहू शकता. मला वाटते लाख 1.5 लाख लोकांनी बघितलेला व्हिडिओ. तर कान दुखीवरती तुम्ही तेल कानात टाकताय तरी सुद्धा तुम्हाला छान पद्धतीने आराम होत असतो. आल्याचा रस थोडासा टाकायचा, कान दुखीवरती आराम होत असतो. परंतु खोबरेल तेल मात्र टाकायचं नाही. खोबरेल तेल का टाकायचं नाही? तर खोबरेल तेल थंड असतं. खोबरेल तेल कानामध्ये टाकलं की मग ते आळतं, मग आळलं की मग कान अजून दुखायला लागतो. त्यामुळं अडचणींचा ससेमिरा हा वाढत जातो. त्यामुळे शक्यतो खोबरेल तेल हे थंड असल्यामुळं कानात टाकायचं नाही. कानात टाकताना तुम्ही तीळ तेल टाकू शकता, तुमचं बाकीचे जे काही तेल आहेत ते टाकू शकता, शेंगदाणा तेल टाकू शकता, परंतु कुठल्याही प्रकारचं खोबरेल तेल कानामध्ये टाकायचं नाही. कारण खोबरेल तेल हे थोडंसं थंड गुणधर्माचं आहे. ही गोष्ट सर्व लोकांनी लक्षात घेणं गरजेचं असतं. तर तुमच्या सांध्यातील वंगण कमी झालेलं आहे, अशा पद्धतीने खोबरेल तेल तयार करा की जेणेकरून तुम्हाला त्याचा वापर करता येईल. तर कशा पद्धतीनं? अशा पद्धतीनं सांगतो. सांध्यातील वंगण कमी झालं असेल, झीज झाली असेल, कमरेमध्ये झीज झाली असेल, मणक्यात गॅप झाला असेल, स्पॉन्डिलायटिसचा त्रास असेल, हाडांची झीज झाली असेल, गुडघ्यामध्ये गॅप झाला असेल आणि खूप त्रास होत असेल तर तुम्ही अशा प्रकारचे घरी खोबरेल तेल तयार करायचं. कशा पद्धतीने करायचं सांगतो. एक साधी सोपी पद्धत. आजही बघा गावाकडं अशा पद्धतीने. परंतु खोबरेल तेल तुम्ही म्हणताल बाजारामध्ये जे काही खोबरेल तेल असतं हे पोटातून घेण्याच्या, म्हणजे तेवढं हे नसतं, शुद्ध नसतं, किंवा पोटातून आपण घेऊ शकत नाही. का पोटातून घेऊ शकत नाही खोबरेल तेल? त्याची कारणं सुद्धा तुम्हाला मी सांगतो. पोटातून जर आपल्याला खोबरेल तेल घ्यायचं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही खोबरेल तेल घ्या. किंवा आजही केरळ किंवा कर्नाटक किंवा तामिळनाडू भागामध्ये आजही बघा माता भगिनी खोबरेल तेलाचा वापर आहारामध्ये करतात. मी बऱ्याच ठिकाणी बघितलं की खोबरेल तेलाचा वापर आहारामध्ये केल्यामुळं आजही बघा साऊथकडील जे काही हिरोईन त्यांची केस शक्यतो पांढरी नसतात. साऊथकडील हिरोईन जे असतात किंवा जे काही त्यांचे पिक्चर जर तुम्ही बघितले तर बघा प्रत्येकाच्या अशी भरपूर केस वाढलेली असतात. आणि त्यांच्या साऊथकडील पिक्चरमध्ये एक थोडंसं वेगळं संस्कृतीचं दर्शन दाखवतं. संस्कृती दर्शन दाखवताना आंघोळ केले, आंघोळ करताना बघा कोणतरी म्हातारी बाई असं तेल थापते डोक्यावरती. एक चित्रण चांगलं असतं आणि संस्कृतीचं वर्धन करण्याचं काम असतं. हे साऊथचे पिक्चर नेहमी आतापर्यंत करत राहील. त्यामुळे मला साऊथचे पिक्चर बघण्याचा म्हणजे आवड आहे. असो, साऊथकडील माता भगिनींचे केस वाढण्याचं कारण असं की त्यांच्या आहारामध्ये खोबरेल तेलाचा वापर प्रचंड आहे. खोबरेल तेल
केसांना लावण्याचं प्रमाण सुद्धा जास्त आहे. खोबरेल तेल बघा, आता आपल्या मुलांना मुलींना सांगितलं तुम्ही खोबरेल तेल लावा, तर ती म्हणतो बघा चिपकी म्हणजे केस जरा चिपकी होतात, चपचपीत होतात, आणि मग केस चपचपीत झालं की मग नको वाटतं बऱ्याच जणांना. ते चुकीचं आहे. तुम्ही खोबरेल तेल चापून बिपून लावलं पाहिजे, चापून चोपून केस असली पाहिजे, असा अट्ठास आजकालच्या माता भगिनींनी मुलांकडे ठेवला पाहिजे. चापून चुपून असले तर केसांची नानाविध समस्या ज्या होत नाहीत. तर आता तेल कसं करायचं तुम्हाला सांगतो. साधारण काय करायचं, एक मोठासा नारळ घ्या, तो चांगल्या पद्धतीने आपण बघा नारळ खवतो, नारळ चांगल्या पद्धतीने खवायचा. नारळ खवला की नंतर मग फडक्यात घ्यायचा, फडक्यात ते सगळं किस टाकायचं आणि फडकं असं थोडंसं फिरवायचं. फिरवलं की तिथं दूध निघेल. दूध निघालं, नारळाचं दूध किंवा नारळाचा अंगरस आपण म्हणतो, शास्त्रामध्ये अंगरस असा शब्द आहे, किंवा नारळाचं दूध व्यावहारिक भाषेमध्ये. नारळाचं दूध घ्यायचं, बांधायचं फडकं, आणि त्यात कुठल्याही प्रकारचं पाणी टाकून नारळाचा रस काढायचा. साधारण अर्धा तांब्या पाऊण तांब्या, जर चांगला नारळ असेल मोठ्या क्वालिटीचा तर 100% निघतो. नंतर रात्रभर तसंच ठेवायचं. नंतर रात्रभर ठेवलं की ते आपण लोणी कसं दुसऱ्या दिवशी कढवतो, अगदी त्याचप्रमाणे ते काय दूध काढवायचं, चांगल्या पद्धतीने दूध काढवायचं. चांगल्या पद्धतीने दूध कढवलं की नंतर मग तेल तयार होऊन जाईल. आणि हे तेल किती मिळेल, तुम्ही म्हणता भरपूर तेल मिळेल का, वाटी 2-2 वाटी मिळेल का, तर वाटी 2-2 वाटी तेल मिळणार नाही. हे तेल मिळेल साधारण एक 30 ते 35 ग्रॅम किंवा एक 40-50-60 ml मिळेल. हे 50-60 ml तेल तुम्हाला अत्यंत उपयुक्त आहे. हे तेल म्हणजे हे शास्त्रशुद्ध तेल, हे तेल हे औषधी तेल. बऱ्याच लोकांना परिणामशूल नावाचा आजार असतो, परिणामशूल. त्या परिणामशूलामध्ये काय होतं, काय त्या परिणामशूलाच्या त्रासामध्ये बऱ्याच जणांना किंवा बऱ्याच जणांना पोट प्रचंड दुखतं, किंवा अल्सरचा त्रास असेल, पोट प्रचंड, जेवणानंतर 3-3, 4-4 तासांनी जर पोट भयंकर दुखत असेल, तर हे तेलाचं, हा तेल थोडंसं महाग सुद्धा मिळतं. आज काही कंपन्या, विशेषतः साऊथकडील कंपन्या हे तेल अशा पद्धतीने तयार करतात. हे कंपन्यांचं तेल साधारण चमच्याभर जर तुम्ही तेल घेतलं, आहारामध्ये वापरलं, तर तुम्हाला वेगवेगळ्या समस्येवरती, वेगवेगळ्या त्रासावरती याचा छान पद्धतीने वापर करता येतो. हे तेल तुम्ही पोटात जेवणानंतर 4-4 तासांनी अवश्य घ्यावं, असंही मला तुम्हाला या ठिकाणी सर्व लोकांना सांगायचं वाटतं. अल्सर झालेला आहे, पोटामध्ये अल्सर आहे, आणि शस्त्रक्रिया जर तुम्हाला टाळायची असेल, अल्सर झाल्यानंतर शस्त्रक्रिया पोटातील टाळायची असेल, तर या खोबरेल तेलाचा, या म्हणजे शास्त्रशुद्ध अशा तेलाचा वापर जर तुम्ही करताय, तर अल्सरसुद्धा टाळता येऊ शकतो खोबरेल तेल पिल्यामुळं. असं सांगितलं तर तुम्हाला सर्व लोकांना आश्चर्याचा सुखद धक्का नक्कीच बसेल. बऱ्याच लोकांच्या शरीरामध्ये उष्णता भयंकर असते, विशेषतः तरुण वर्गातले जे काही लोक आहेत त्यांना टक्कल जर पडलं, टक्कल पडलं आणि केस गळतीचा जर त्रास भयंकर असेल, तर अशा वेळेला साधी गोष्ट आहे, अशा वेळेला आपण काय करायचं, केस गळतीचा जर त्रास भयंकर असेल तर काय करायचं, खोबरेल तेल जर पिण्यामध्ये वापरलं गेलं तर खूप छान आराम पडत असतो. मग खोबरेल तेल मग सांगलं, 2 चमचे जर घेतलं तरी शरीरात वाढलेली उष्णताही कमी होऊन जाईल. शरीरात वाढलेली उष्णता कमी झाल्यामुळं जिजा कमी होऊन जातात, आणि या जिजा कमी झाल्यामुळं तुम्हाला वेगवेगळे त्रास होत नाहीत. तर ह्या गोष्टी किंवा ह्या गोष्टींचा विचार अवश्य करणं गरजेचं असतं. तर ह्या गोष्टी तुम्ही पाळाव्यात, असंही मला तुम्हाला सर्व लोकांना सांगायचं आहे. उष्णतेचा त्रास असेल तर तुम्ही हे तेल अवश्य प्या, असाही सल्ला मला सर्व लोकांना सांगायचा आहे, जेणेकरून त्यांचा छान पद्धतीने फायदा होऊन जाईल. हातापायाला जर जखमा भरून येत नसतील किंवा जुनाट जळवात असेल, तर अशा वेळेला काशाच्या भांड्याला खोबरेल तेल लावून त्याची मसाज करण्याची पद्धत आहे, जुनी पद्धत आहे. तर तुम्ही अवश्य आता वापर करून घ्या, आणि छान पद्धतीने तुम्हाला नक्कीच फायदा होऊन जाईल. तर काशाच्या भांड्याला खोबरेल तेल लावून असं चांगलं असं मसाज करायची, जेणेकरून हातापायाची थोडीशी गरम वाटेल, आणि हातापायातील जी काही उष्णता आपल्या निघत असते, ही उष्णता जास्त निघून असं मोकळं वाटेल, अंग मोकळं होऊन जाईल. तर हा साधा सोपा उपाय माऊली सर्व लोकांनी अवश्य करून घ्या, सर्वांना त्याचा फायदा 100% होऊन जाईल. बऱ्याच जणांना, विशेषतः लहान मुलांना डोक्यामध्ये खवडं होणं किंवा डोक्यामध्ये आगपैन नावाचा प्रकार असतो. खवड्यामध्ये होतं काही बारीक बारीक अशा फोड्या तयार होतात, आणि ह्या फोड्या प्रचंड खाजा येतात. या प्रचंड खाजा असल्या की ह्या जखम बरी सुद्धा होत नाही. तर अशा वेळेला काय करायचं, साधा सोपा उपाय करायचा. खोबरेल तेल घ्यायचं, खोबरेल तेलामध्ये थोडं भीमसेनी कापूर टाकून मिक्स करायचं थोडंसं. मी साधारण 50 ml खोबरेल तेल घेतलं तर एक 2 ते 3 ग्रॅम भीमसेनी कापूर, आपला पूजेचा कापूर घ्यायचा नाही, भीमसेनी कापराची भुकटी करायची, पावडर करायची, टाकायची, मिक्स करायची आणि लावायची बघा त्यावरती, खवड्यावरती.
तर खवड्यावरती किंवा आगपैन असेल म्हणजे आग होत असेल, खाज येत असेल तर मस्त वेगळा आराम होऊन जातो. आणि कडुनिंबाची पानं, पाण्यात चांगली कडुनिंबाची पानं घ्यायची, पाण्यात चांगली आंघोळीच्या चांगली रट शिजवायची, उकळवायची. रट शिजवली, उकळवली की त्याने केस धुत आहे, केसांच्या नानाविध समस्या या साध्या सोप्या उपायानं कमी होऊन जातात. तर हा अवश्य प्रकार करून घ्यावा. छान पद्धतीने फायदा हा नक्कीच होऊन जाईल. आता तुम्हाला सर्व लोकांना बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत. म्हणजे केस गळतीसाठी किंवा फक्त केसांना लावायसाठी खोबरेल तेल वापरायचं का, असा प्रश्न बऱ्याच लोकांना होतो. परंतु तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. हे तेल जे तुम्ही सर्व लोक तयार करू शकता, जे तेल केसांमध्ये खाज असेल किंवा केस गळती असेल तर केस गळतीवरती किंवा केसांना लावण्यासाठी नैसर्गिक सुगंधी असं तेल आहे. मग या तेलाचं नाव काय, तर नारिकेल लिंबू तेल. विशेषतः साऊथकडील ज्या काही कंपन्या आहेत ते नारिकेल लिंबू तेल तयार करतात. हे नारिकेल लिंबू तेल आहे तरी काय, तर तुम्हाला सांगतो. हे नारिकेल लिंबू तेल तयार करण्याची पद्धत सुद्धा सांगतो. साधी सोपी पद्धत आहे, एकदम मस्त आहे. तर काय करायचं, आपलं खोबरेल तेल घ्या. खोबरेल तेल घ्या, साधारण अर्धा लिटर खोबरेल तेल घ्या. अर्धा लिटर खोबरेल तेल घेतलं की नारळ घ्यायचं, आपलं नारळ. मग सांगितल्याप्रमाणे नारळ पडल्यानंतर 2 भाग तयार होतात तुमचे. अर्धा भाग घ्यायचा, खवायचा. बघा, नारळ खवायचा. जो काही लगदा असतो नारळ खवल्यानंतर, हा लगदा त्या तेलात टाकायचा, चांगलं मिक्स करायचं. म्हणजे नारळाचा आपण बघा कोकम बिकम तयार करताना कसं लगदा तयार करतो, कोकमाचं आगळ करताना किंवा सोलकढी तयार करताना, तर चांगल्या पद्धतीने तुम्ही असं खवायचं. चांगल्या अर्धा लिटर नारळाचं शुद्ध तेल, शुद्ध खोबरेल तेल घ्यायचं, चांगल्या पद्धतीने खवायचा एवढा, त्यात मिक्स करायचं. मिक्स केल्यानंतर एक फक्त जास्त नाही, पाव लिंबू किंवा अर्धा लिंबू. आता खाज भयंकर असेल प्रचंड तर मग अर्धा लिंबू, केसांना खाज असत बघा बऱ्याच लोकांना, किंवा पाव लिंबू मिक्स करायचं त्याच्यामध्ये, केसांमध्ये त्या तेलामध्ये टाकायचं, खोबरेल तेल आणि ह्याच्यामध्ये, आणि टाकलं की मिक्स करायचं. आणि तुम्ही एक मंद गॅसवरती ठेवायचं. मंद गॅसवर ठेवलं की साधारण 5-6 मिनिटांनी, 5 ते 7 मिनिटांनी थोडंसं नारळाचा जो काही दुधाचा अर्क ते उतरून जाईल, लिंबाचा अर्क त्याच्यामध्ये उतरून जाईल, आणि सुवासिक असं नैसर्गिक सुगंधी असं तेल, यास नारिकेल लिंबू तेल असं म्हणतात. हे नारिकेल लिंबू तेल अत्यंत उपयुक्त, अत्यंत फायद्याचं. केसांच्या मुळांशी लावताय तर वारंवार कोंडा होणं या तक्रारी करते, किंवा वारंवार केसांमध्ये खाज येत असेल, हे नारिकेल लिंबू तेल अवश्य त्या सर्व लोकांनी तयार करा, जेणेकरून छान पद्धतीने फायदा नक्कीच होऊन जाईल. विशेषतः सोरायसिस जर केसांमध्ये असेल, सोरायसिस म्हणजे सोरायसिसमुळं जर प्रचंड खाजा असतात डोक्यामध्ये, तर याच्यासाठी हे नारिकेल लिंबू तेल अत्यंत गुणाचं, अत्यंत फायद्याचं असतं. तर अवश्य सर्व लोकांनी हे नारिकेल लिंबू तेल तयार करा आणि सर्व लोकांनी त्याचा फायदा अवश्य घ्या. मगाशी सांगितल्याप्रमाणे कानामध्ये खोबरेल तेल टाकू नका. खोबरेल तेल टाकलं तर तो आळेल, अजून त्रास वाढेल. तर ह्या गोष्टी आपण सर्व लोकांनी विचार करणं गरजेचं असतं. करडई तेल, कडुनिंबाचं तेल, मोहरीचं तेल, तीळ तेल, शेंगदाणा तेल, सूर्यफुलाचं तेल, कापाशीचं तेल, हे तेलंसुद्धा वेगवेगळ्या त्रासावरती अत्यंत उपयुक्त काम करत असतात. अत्यंत भरीव किंवा अत्यंत फायद्याचे काम करत असतात. बऱ्याच लोकांना या खोबरेल तेलाचा महिमा थोडक्यात सांगितलेला आहे. हे खोबरेल तेल वापरा. सांगितलेल्या पद्धतीनुसार तुम्ही खोबरेल तेल तयार करताय. आधी बघा, म्हणजे तुम्हाला असं एवढं शक्य होत नाही, म्हणजे नारळ म्हणजे थोडंसं कष्टाचं काम आहे. परंतु तुम्ही साऊथकडील, आता मला म्हणजे पत्ता नीट माहीत नाही, एकदम कंपन्या तयार करतात ते तेल शास्त्रोक्त पद्धतीने. तेल थोडंसं महाग असतं, परंतु ज्यांना अल्सरचा त्रास भयंकर असेल, अल्सरचा त्रास असेल, परिणामशील म्हणजे जेवण झाल्यानंतर 4-4 तासांनी जर पोट दुखत असेल, किंवा वेगवेगळे त्रास असतील पचनाचे, किंवा जखमा झाल्या असतात, जखम कसली बरी होत नसेल, तर ती जखमेवरती या खोबरेल तेलाची पट्टी जरी ठेवली तरीसुद्धा जखमा चांगल्या पद्धतीने भरून जातात. तर हे महत्त्वपूर्ण अशी माहिती किंवा महत्त्वपूर्ण असे उपाय मी तुम्हाला सर्व लोकांना सांगितले आहेत. आता काय करायचं, तुम्ही व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटापर्यंत पाहिला आहेच. तुम्हाला माहिती कळाली, तुमच्या मित्रपरिवारांना कशी काय कळणार, तुमच्या आप्तेष्टांना ही माहिती कशी कळणार तर तुम्ही शेअर केली तर त्यांना माहिती कळून जाईल. तुम्ही
माहिती हे लाईक करून त्यांच्यापर्यंत पाठवून द्या, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईलच होईल आणि तुमचे जे काही मित्रपरिवार आहेत, आप्तेष्ट आहेत, तुमचे कुटुंबातील सदस्य आहेत, त्यांना जर हा त्रास असेल, सोरायसिसचा त्रास बघा बऱ्याच लोकांना असतो आहे. सोरायसिस त्रासामुळे माणसं अक्षरशः वैतागलेली आहेत. त्याच्यासाठी नारिकेल लिंबू तेलाचा वापर, तर लिंबाचं प्रमाण जास्त ठेवू नका. पाव लिंबू पुष्कळ किंवा अर्धा लिंबू खूपच खात असतात, परंतु काही लोकांना लिंबाची सुद्धा ॲलर्जी असते बा, तर ते खवडे विडे असतात, त्यातून त्रास होण्याची शक्यता असते. थोडं लिंबाचं प्रमाण थोडंसं संवेगार आहे. तर या गोष्टी चं वर्णन मी केलेलं आहे. खोबरेल तेलाचा भरपूर अशा गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्याचा फायदा आपण सर्व लोकांनी अवश्य करून घ्या, जेणेकरून सर्वांना त्याचा अगदी छान पद्धतीने फायदा नक्कीच होऊन जाईल. व्हिडिओ तुम्ही पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप सारे आभार. असं लोभ असावा.